आणि आता मुंबईकरांसाठी एक महत्त्वाची बातमी। मुंबईमध्ये उद्या म्हणजेच रविवारी रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे। विविध तांत्रिक कामांसाठी हा ब्लॉक घेण्यात येणार आहे। तर मध्य रेल्वेवर ब्लॉक असणार आहे कल्याण ते दिवा दरम्यान। तर मध्य रेल्वेचा जर आपण विचार केला तर कल्याण ते दिवा दरम्यान या ठिकाणी उद्या मेगा ब्लॉक असेल। सकाळी 10:54 दुपारी 3:43 हा ब्लॉक असेल। जलद मार्गावरील लोकल कल्याण ते ठाणे दरम्यान धीम्या मार्गावरून वळवण्यात येतील। ठाणे ते CSMT दरम्यान लोकल जलद मार्गावरून धावतील। तर पश्चिम रेल्वेचा आपण विचार केला तर पश्चिम रेल्वेवर चर्चगेट ते मुंबई सेंट्रल स्थानकादरम्यान विशेष जम्बो ब्लॉक घेण्यात येणार आहे। सकाळी 10:35 दुपारी 3:35 दोन्ही दिशेकडील धीम्या मार्गावरती जम्बो ब्लॉक घेण्यात येणार आहे। तर ब्लॉक दरम्यान धीम्या मार्गावरील लोकल या जलद मार्गावरती वळवण्यात येतील। हार्बर रेल्वेचा आपण विचार केला तर सकाळी 11:34 दुपारी 4:23 CSMT ते पनवेल लोकल फेऱ्या या रद्द असतील। CSMT हून अंधेरीकडे सकाळी 9:56 दुपारी 4:16 लोकल फेऱ्या ज्या आहेत ते रद्द करण्यात आल्या। पनवेल आणि कुर्ला रेल्वे मार्गावर विशेष लोकल धावण्यात येणार आहे। तरी सर्व मुंबईकरांनी याची नोंद घ्यावी। मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर खंडाळा बोगद्याजवळ मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे। 12 मार्च ते 20 मार्च दरम्यान हा मेगा ब्लॉक घेण्यात येईल। महामार्गावरील खंडाळा बोगदा इथल्या ढिले झालेल्या दरडीचं काम करण्यासाठी हा विशेष ब्लॉक घेतला जाणार आहे। आणि आता जाऊयात नागपूरला। नागपूर मेट्रोमधून पहिल्याच दिवशी 11,000 लोकांनी प्रवासाचा आनंद घेतलाय। आज दुसऱ्या दिवशी प्रवाशांना तिकिटाची प्रक्रिया समजावी म्हणून विनामूल्य तिकीट काढायला सांगण्यात आलं। म्हणजेच तिकीट काढायला सांगितलं गेलं आणि त्याचे पैसे प्रवाशांकडून घेण्यात आलेले नाहीयेत। आणि एकूणच या मेट्रोच्या प्रवासाला नागपूरकर मोठ्या संख्येने पसंती देत असल्याचं बघायला मिळतंय। नागपूर मेट्रोच्या कमर्शियल रनला सुरुवात झालेली आहे आणि पहिल्याच दिवशी तिकीट काढून जे कमर्शियल रन सुरू झाला आहे त्याला सुद्धा नागपूरकरांनी गर्दी केलेली आहे। काल आभार दिवस होता आणि आभार दिवसाच्या निमित्तानं जवळपास 11,000 लोकांनी प्रवास केला आणि आपण नागपूर मेट्रोतून पाहू शकतो जे दृश्य दिसतंय। बर्डीवरून निघालेली ही ट्रेन आहे आणि बर्डीवरून एअरपोर्टपर्यंत जात असताना एलिव्हेटेड मार्गावरून काँग्रेस नगरमधून ही ट्रेन निघालेली आहे। DNC कॉलेज आहे आणि DNC कॉलेजचं दृश्य आपण पाहू शकतो। नागपूर मेट्रोचा कॉरिडॉर असा तयार करण्यात आलेला आहे की या कॉरिडॉरवरती एज्युकेशन इन्स्टिट्यूट्स मोठ्या प्रमाणामध्ये आहे। त्यामुळे जेव्हा संपूर्ण 38 किलोमीटरचा मार्ग तयार होईल तेव्हा प्रत्येक या ठिकाणी जे 40 स्टेशन्स आहेत हे 40 स्टेशन 1 किलोमीटरच्या आत असतील। म्हणजे 500 मीटर चालल्यानंतर मेट्रोचं स्टेशन मिळणार आहे आणि मेट्रोच्या स्टेशनचे अनेक ठिकाणी काम सुरू आहे। आभार दिवसाच्या माध्यमातून ज्या लोकांना नागपूरकरांना गेल्या 4 वर्ष त्रास झाला त्यांचे आभार मानले मेट्रोनं फ्री राईड दिली। आजपासून कमर्शियल राईड सुरू झाली आहे। कमर्शियल राईडच्या माध्यमातून नॉमिनल तिकीट म्हणजे नागपूरकरांना सवय लागावी, नागपूरकरांना मेट्रोमध्ये आतमध्ये कसं प्रवास करायचं, आतमध्ये कसं जायचं, स्टेशनमध्ये फ्रिक्सिंग काय असतं आणि तपासणी कशी केली जाते याच्या सगळ्या सवयी लागण्यासाठी ही तिकीट जी आहे ही तिकीट देण्यात आलेली आहे आणि या तिकिटीच्या माध्यमातून नागपूरकरांना सवय लागावी त्यामुळे आजचा हा रन जो आहे हा सुरू करण्यात आलेला आहे। त्यामुळे नागपूरकरांनी काल आभार दिवसाच्या दिवशी 11,000 लोकांनी प्रवास केला आणि आज सुद्धा तेवढेच लोक प्रवास करतील का त्याहूनही जास्त करतील अशी अपेक्षा आहे। व्हिडिओ प्रशांत मोहितेसह प्रवीण मुधोळकर, न्यूज 18 लोकमत, नागपूर।